पोलिसांच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्या केलेले सुवर्णकार दीपक दुसाने यांना 2 वर्षांनंतर देखील न्याय मिळाला नाहीये। प्रशासनाच्या याच ढिलाईमुळे संतप्त झालेले सुवर्णकार ओबीसी समितीचे प्रदेश अध्यक्ष राजू घोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखलं, मात्र या घटनेनं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती गंभीर असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दुसाने यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांवरती खंडणी आणि शारीरिक मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाला होता आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। मात्र 2 वर्ष उलटून देखील या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये। पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगत वेळकाढूपणा केला आहे, असा आरोप घोडके यांनी केलाय। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।